बारिश के दिन थे। कैसे भी करके मैं और सुजय माझघर में गुजारा कर रहे थे। हाँ, और भूखे पेट सो रहे थे। तुम्हाला माहितीये का, एकदम मी आणि सुजयनी बिना तांदळाची आणि डाळीची खिचडी केली होती. अच्छा, साबुदाण्याची नाही, गव्हाच्या पिठाची. त्याला लापशी म्हणतात ना. मग आम्ही काय केलं माहितीये का, आम्ही ठरवलं अजून एक भाडेकरू पाहिजे. आमच्या या पोटाला चिमटे काढणाऱ्या संसारात कोणीतरी अजून एक आशेचा किरण पाहिजे ना, म्हणून. हो, मग कोण होतं नवीन आशेचं किरण? At the stroke of the midnight hour, when the world sleeps, Mazghar will awake to life and KK. तू आलास? त्यामुळे पुढल्या वेळी तू शनिवारात गेलास की तुला दामले काकांची मिसळ ट्राय करायलाच पाहिजे. अरे फार वाढीव असते ती, माहितीये का. अरे तू दामले काकांची मिसळ कशी काय नाही खाल्लीस? हो नक्की ट्राय कर. येस येस, ओके ओके ओके. आणि आपलं? नाही आपलं फायनलच आहे ऑलमोस्ट. हा, तुला एक फोन करतो, फायनल फक्त. हो ठीक. ओके ओके ओके. बाय रूममेट. हा येस रूममेट. थँक्यू. ओके बाय बाय बाय. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. Is this your bad sense of humor or there is some problem in your eyes because of this? Sorry? You are talking to Sujay Sathe. Oops, so you're not his uncle, huh? Oh, I'm so sorry. मला वाटलं तुम्ही त्याचे काका आहे because of the mooch. Your hair also. Yeah. So this is the house, huh? Huh? Yeah. Nice. Yellow. I like yellow. सॉलिड रे. हा काय? हा, बरी आहेस ना? शी, मला नाही असले भापून टाकणारे लोक आवडत. माणसाने कसं साधा असावं. हाय. Hey, कैवल्य. KK. Call me KK. केके. पाणी. Sure. मीनल. Hey, Meenal. Yeah. Hi, KK. हाय. Yeah. पाणी. हा. Nice. मी चिल करतो. हं? या. हं. सुजय, त्याला फायनल करूया ना. किती क्यूट आहे तो. अरे गिटार पण वाजवतोय. वेळीस का जरा, त्याचा अवतार पाहिलास का? हा, हे कानात घालायचे डूल काहीतरी इथे घातलेत, कानात काहीतरी वेगळेच डूल घातलेत, या अशा झिपऱ्या, खाली फाटकी जीन्स. माणसाने कसं व्यवस्थित राहावं. या अशा लोकांवर विश्वास ठेवायचा नसतो. अरे जाऊ दे ना, आपण करू ना फायनल प्लीज. झोपला. ती पण झोपल्यावर पण क्यूट दिसतोय रे. काय यार तू, आता हे पाणी ना त्याच्या तोंडावर टाक आणि उठव त्याला आणि हाकलून दे. मी ऑफिसला चाललोय. हे धर. हॅलो. Ladies. Hello, gentle lady. My boot is from Japan. My pant from British Englistan. My red hat from Russia. But my heart is from India. And it got lot space.
it got lot space, and I hear that here also lot space toilet. व्हॉट? आईकडेच दरवेळी राहतो. Too late. काय? This house. तुला कुठेतरी बघितलं का वाटतंय रे? This world, 7 face. This 7 world. This face world say. कसं आहे मॅडम, जगात 7 लोक असे असतात ज्यांचे चेहरे असे एकसारखे असतात, म्हणून तुम्हाला तसं वाटलं असेल. मी असं ऐकलं की हे घर भाड्याने द्यायचंय, मला त्याची गरज आहे. किती भाडं आहे, तुम्ही मला जरा कमी करून देऊ शकाल का? का भाजी मंडी आहे का? कमी करून द्याल का? काही गरज नाहीये. आणि आम्हाला भाडेकरू मिळालाय. तो बघ, तो तिकडे झोपलाय ना, तो आमचा नवीन भाडेकरू आहे. निघ आता, चल निघ. घेतला? याला काय अर्थ आहे राव? दिस गिव्ह वन चान्स नो टू पुअर पीपल. तुम्ही एकदा इंटरव्ह्यू घेता असं ऐकलंय मी. हो मग? मग घ्या माझा इंटरव्ह्यू आणि मग ठरवा ना काय. ठीक आहे, हा माणूस झोपलाय ना, हा, याला झोपेतून उठवून दाखवायचं. मग इंटरव्ह्यू घ्यायचा का नाही ते मी ठरवीन. प्रात्यक्षिक पण आहे का? हम्म. सोपं आहे. हे सर, यांना उठवायचंय. सर उठा ना. सर सर उठा ना. सर, कधी झोपलेत? झाले 8 तास. म्हणजे झोपलेच आहेत का ते झोपलेच आहेत? बघा तुम्ही. झोपलेत. आईला, या वासाने सुद्धा उठत नाही. या वासाने अनेक लोक उठले आयुष्यात ना. हा उठायत नाही झोपेत ना. एक्सक्यूज मी. हॅलो, दिस इज नॉट क्लब. हॅलो, गेट अप अँड गो. आता मला कठोर पावलं उचलावी लागणार आहेत. एक, 2, 3. Hey, thanks. केलीस ना उष्टी बाटली? इथेच झोपलो का मी? फार वेळ नाही ना झोपलो. यु नो व्हॉट, गेले 3-4 दिवस नुसता भटकतोय रस्त्यावरनं. सो मला ना अशा जागेत राहायचं ना जिकडे ना मला शांत झोप लागेल. इथे छान आहे, पीसफुल. मी इथेच राहू का? हा, आय थिंक दिस इज जस्ट परफेक्ट. इथे ना खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत यार. सुजे, हा, मी इथेच राहणार. या मी इथेच राहणार. या, दिस प्लेस इज काइंड ऑफ कूल माय बॉय. येस, मी इथेच राहणार. येस. एक मिनिट. पण त्याआधी तुला एक परीक्षा द्यावी लागेल. व्हॉट? परीक्षा, एक्झामिनेशन. ऑलराइट. आता बघू, पाणी पिणी हवंय का? पिऊन घे. माझा पहिला प्रश्न, मीनल
आले, कैवल्य आले. सुजय तुला असं नाही वाटत का की आपल्याला अजून एक रूममेट हवी मुलगी? हे तू भाडं शेअर व्हावं म्हणून म्हणतेस ना? ए नाही रे, मी जनरलच म्हणतेय. म्हणजे बघ ना, असं बरं दिसतं का एकाच घरात 2 मुलं आणि एकच मुलगी राहतेय म्हणून मुलगी. कशाला पाहिजे पण मुलगी? हा, कशाला पाहिजे मुलगी? चांगलं ना, आपण मुलं मुलं राहतोय ती ग, हॅव्हिंग फन. नो मीनल, सिरियसली सी, मला ना असं शेअर करायला नाही आवडत यार. म्हणजे आय नीड माय प्रायव्हेट स्पेस, आय नीड टू थिंक, आय नीड टू क्रिएट म्युझिक. सो चौथा कोणी नको यार, प्लीज प्लीज, सिरियसली. मला रूममेट हवी. मला इथे चौथा रूमी नकोय. मला रूममेट हवी. मीनल, यू वांट टू फाईट? हा, मला इथे चौथा रूमी नकोय. मला रूममेट हवी. मला इथे चौथा रूमी नकोय. तुझा, मी इथे आधीपासून राहते. मी आधीपासून राहते. रेंट भरलेले. एक मिनिट, एक मिनिट. I'm looking for Meenal. मीनल नावची गर्ल इथेच राहते का? या, Where is she? And where is my dress? मिनल कुठे माहिती नाही, पण तो ड्रेस बहुतेक हरवला तिने. काय? ड्रेस हरवला? अहो असं कसं? काय सांगू मी बुटीक मध्ये? ड्रेस हरवला म्हणून? आणि ड्रेस घेतलेली गर्ल पण व्हॅनिश झाली म्हणून? अहो प्रोफेशनलिझम काय आहे की नाही? हो ना, ती अशीच आहे, अनप्रोफेशनल. हायली इरेस्पॉन्सिबल, आय टेल यू. डोकं आउट आहे तिचा. अगदी अशीच आहे मिनल, बेशिस्तीची. एक दिवस मी घरात आंबे आणले होते, तिला सांगितलं होतं ते तू फ्रीज मध्ये ठेव, तर तिने ते शूरॅक मध्ये ठेवले. ते तिथे सडले. 2 दिवस घरात घाण वास येत होता. या, यु नो व्हॉट, हा, मला इथे येऊन फक्त 2 मंथ्स झालेत, पण या 2 मंथ्स मध्ये मला इतका इरिटेट केलं ना तिने, इतका टॉर्चर केला ना. हा, म्हणजे माझ्या वस्तू वापरते यार ती, काय विचारत पण नाही. शी वेअर्स माय जॅकेट्स, हा, शी वेअर्स माय टी शर्ट्स, माझे शूज घालते यार. एकदा तर तिनं माझे सॉक्स घालून गेली होती. कॅन यू बिलीव्ह इट? माझे सॉक्स घालून गेली ती बाहेर. मीनल, माझे सॉक्स घातले तिने. ए खोटारड्या, शूज कधी घेतले रे? हा, आणि जॅकेट सुद्धा विचारून घेतलं होतं. नाही नाही नाही, विचारत नाही. ती इरिस्पॉन्सिबल आहे, खोटारडी आहे ती. हे यू मला माझा ड्रेस पाहिजे. ऍक्च्युली त्या ड्रेसला बोक पडलंय. मला काय नाही माहिती, पैसे तर भरायलाच पाहिजे. हा, ऐक ना, दुसरा काहीतरी मार्ग काढता येईल का? मला पैसे द्यायला खरंच नाही परवडणार. आय डोंट नो एनिथिंग. काय सांगू मी बुटीक मध्ये? बघ ना काहीतरी, काही पण प्लीज पैसे नको मागू यार. हा सुजय ना, हा 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 तुला घरी सोडेल बाईक वरून. हो, हरकत नाही, मी सोडेन ना तुला. विरारला राहते मी. थोडं अवघड आहे, आता काम पूर्ण करायचंय. मी ना माझे पैसे दे माझे पैसे. यार काही कर यार, पण पैसे नको मागू ना प्लीज. मी तुला एव्हरी मंथ इन्स्टॉलमेंट देते 100 रुपये. असं का चालत नाही आमच्या बुटीक मध्ये. मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही इथून, कळलं ना? ओके, नको जाऊ, इथेच राहा. काय? हा, राहा इथे. पैसे नको मागू प्लीज. ओके, आय विल डू वन थिंग फॉर यू. मी माझ्या बॉसला सांगेन की मला नाही माहिती तो ड्रेस कसा खराब झाला, त्या गर्लने आणून दिला होता तेव्हा तो चांगला होता. थँक्यू सो मच. थँक्यू प्लीज डू दॅट फॉर मी. थँक्यू सो मच. थँक्यू. कधी आणू माझं लगेज इथे? उद्या आणू? उद्या आणू?
एक मिनिट हे बघ इकडे राहायचं तर भाडं द्यावं लागतं. ओके भरेन ना मग मी. ऍक्च्युली ना माझे मम्मा डॅडी सतत माझ्या घरी ना खूप गोंधळ असतो सतत. खूप केवास असतो, सो मला घरी जावंसच वाटत नाही. मग मी असं उशिरापर्यंत बाहेर फिरत राहते. हो असं असलं पाहिजे तिथे परत जावंसं वाटलं. असं वाटलं मला तुमचं घर मस्त. आवडलेलं आहे मला सिरियसली. थँक्यू. हे वाव, म्हणजे तू इथे राहायला आल्यावर मी ऑडिशनला जाताना प्रत्येक वेळेला मला तुझ्या बुटीक मधला नवीन ड्रेस घालता येईल. येस, तू ये राहायला. नाही तसंही आम्ही नवीन रूममेट सोबतच होतो की नाही. दिस इज नॉट फेअर. नॉट डन. का? मला या घरात घ्यायच्या आधी माझी एक्झाम घेतली ना. डायरेक्ट एंट्री. महिलांना 33% आरक्षण आहे. नॉट डन. एक्झाम व्हायला पाहिजे. अरे किती गोड मुलगी आहे ती, पाहिलं. एक्झाम व्हायला पाहिजे तुझ्या. इनोसंट. एक्झाम व्हायला पाहिजे. ओके याच्या समाधानासाठी. बर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण हे तर माहितच असेल तुला. मुख्यमंत्री म्हणजे प्राईम मिनिस्टर ना. इंग्लिश मीडियम ना. दॅट्स वाय मुख्यमंत्री म्हणजे चीफ मिनिस्टर. येस. अनिल कपूर. काय झालं? तू सुजयला बघितल्यावर नेहमी अशी गप्प का होतेस ग? मिनल बरं नाही वाटत असं. त्यांना काय वाटेल या मुली किती चाइल्डिश आहेत असं. काय? तुम्हाला काय पाहिजे का? माझे मॅग्निफाईंग ग्लास सापडत नाही आहेत. एक मिनिट, मलाच तुला काहीतरी विचारायचंय. विचारा ना. तू मला हो का करतेस? एक्झॅक्टली. घराचं भाडं आम्ही पण भरतो, मग आम्हाला का नाही रिस्पेक्ट? असं बरं नाही वाटत ना. म्हणजे मिनल ही इज लाईक अंकल. अगे अंकल काय अंकल, किती वर्षाचं वाटलो मी तुला? 37-35 करेक्ट ना. काय 37? 24 वर्षाचा आहे मी मिनल. तिला सांग ना. ऍक्च्युली ना तुमची ती मूछ आहे ना, आय मीन तुझी ती मूछ आहे ना, त्याच्यामुळे तुझं एज जास्त वाटतं. ऐक ना, तू ती काढून टाक ना. आणि मला कळतंय यातलं सगळं. मी फॅशन इंडस्ट्रीला बिलॉंग करते ना. हा काढ तू, त्यातल्या त्यात बरा दिसशील. काय मिशी काढ, काय मिशी काढ. हा काय खोटी आहे का ही मिशी अशी काढली? इतके वर्ष राखली आहे मी ती. आणि माझ्या मते ही मिशी म्हणजे माझी आयडेंटिटी आहे. मिशीमुळे कसा एक व्यक्तिमत्वाला असा आकार उकार येतो. मी नाही काढणार आहे मिशी. ओके, मी काढते. काय करतेस मिनल? हे ते ठेव. ए मिनल, माझ्या गोष्टीने मला हात लावलेला आवडत नाही, तुला माहितीये ना. माझ्या मिशीला पण मला हात लावलेला आवडत नाही. हे घ्या. ये चल. कुठे? चल ना. ए मिनल, ते ठेवून दे ब्लेड यार. अरे काय करतेस चल तू? रे. ए मिनल, काय बावळटपण आहे. लागेल ना मिनल, मिनल लागेल ते ब्लेड, कळलं ना. यार काय करताय तुम्ही? हे सोडा. ए मिनल, मिनल लागेल ना. तुझ्या ए, मिनल, वेडे आहात का तुम्ही? नाही. काय करताय तुम्ही? मिनल काय बावळटपण आहे. मिनल, मिनल दूर राहा. मिनल. हा मॅडम, सब्जी. ते तुम्ही काल बोलत होते ना सब्जी पाहिजे खाली म्हणून. ते मी माझ्या मित्राचं गाळ आहे, कधी सांगा. टेन्शन नाही लेने का, मैं हूं ना.
मला खूप भूक लागली आहे यार. मला पण लागली आहे यार. मला पण. ऍक्च्युली ना आपण असं म्हंटल असतं आणि खायला प्रकट झालं असतं तर काय मजा आली असती. हे तो मुलगा आहे ना तो कल्लू मामा, हा तो आत्ता असता ना तर आपल्या सगळ्यांसाठी वडापाव घेऊन आला असता. इज डॅम कूल. हा म्हणजे मला ना सवय झाली यार त्याची. मला ना हेल्पिंग हँडच झालाय तो. बघा बघा दार उघडून असेल तो इकडेच बाहेर. प्लीज हा, मला नाही आवडत तो. अरे यार, ए, कोण गेले? अरे तो लेडी, सॉरी लय चूक झाली. सॉरी. मला काय वाटलं ते अमोल सुजय किंवा हे कैवल्य वगैरे असेल असं वाटलं मला, म्हणून मी दार ठोठवतो आणि ते काय झालं. झालं का? हा, माझं ठीक आहे. इथे आतमध्ये ती आना वगैरे असती तर काय वाटलं असतं तिला? हं? काय वाटत नाही? आपण घरात राहतो, पोरोपोरी असतात, असं येता जाता इथे टॉयलेट वरती नॉक करायचं नाही, बडवत बसायचं नाही. येता जाता नाही जायचं. ठीक आहे, कळलं मला, पटलं मुद्दा. सॉरी. चल. ए, काय? तू काय मला इकडनं कटवायला सॉरी म्हणतोय? नाही मनापासून म्हणत नाही तू. एक लक्षात ठेव, इथं घराच्या आत यायला खूप मेहनत केलीस तू. लई. हा, पण मी मनावर घेतलं ना असा बाहेर जाशील, मेहनत पण नाही करावी लागणार. कळलं, ते लक्षात आहे. हा, माझं नीट ऐकायचं. आता लगेच. बोला. तू काल सुजयचा टॉवेल वापरलास? हो, ते हात ओले झाले होते म्हणून वापरला पुसायला. सुजयला टॉवेल पाहिजे असतो. पण त्याचे हात ओले नव्हते. हे बघ, तू तुझा टॉवेल आणायचास. मी आणणारच आहे, बाजारात गेलो ना की लगेच आणणार आहे टॉवेल. मला काय माहित नाही, मला तुझा टॉवेल पाहिजे. तुमचे हात ओले आहेत का? तू टाइमपास करू नका. मी कशाला टाइमपास करू? ठीक आहे, मी जातो. कुठे पळतो तू? हा, कुठे पळतो? तुझी शाळाच घेते. थांब, ये इकडे, ये इकडे, तुझी शाळा घेते. बरोबर, सरळ उभा राहा. घ्या तुम्ही शाळा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यामुळेच माझं शिक्षण झालेलं नाहीये. म्हणजे ना, गुरुजी नेहमी मला प्रेशर मध्ये असताना शिकवायला जायचे आणि डोक्यात काही शिरायचंच नाही. काय होतं, पोटात जेव्हा काही चालू असतं ना तेव्हा तुम्ही बोला, पटकन बोला. माझं नूडल्सचं अख्खं पॅकेट होतं, हो, ते कुठे गेलं? ते मी खाल्लं करून. खाल्लं? कोणी आणून ठेवलं होतं? तुम्ही. मग या घरामध्ये स्वतःचं खायला आणायचं आणि स्वतःचं खायचं, कळलं का? काय बोलताय मॅडम तुम्ही? अहो, स्वतःच खायला आणायचं म्हणजे दुसऱ्याचं खायचं नाही, हे म्हणजे आपलं परक करण्यासारखं आहे. आपण एका घरात राहतो, आपण आपलं परक करत नाही. मी तर अजिबात करत नाही. 3 रुपये त्याने भरले, तू दिले त्याला परत? अहो, 3 रुपये परत कशाला द्यायचे? 50 पैसे असले तरी द्यायचे. नाही, तू लक्षातच ठेव, या घरात ना उधारी, दुसऱ्यांचं खायचं, असले फालतूगिरी चालणार नाहीये. समजलं. शिस्तीत राहायचं, नाहीतर काय? विदाऊट मेहनत आउट. हो, कळलं. मी आता सगळ्यात बेस्ट इथला माणूस होऊन दाखवेन. आता येतो. आणि अजून एक, टॉयलेटला जायचं असेल ना, सरळ जायचं. इकडे बघा, तिकडे बघा, टाइमपास करत जायचं नाही. लई डेंजर. नियमित. कळले, समजले. जातो आता. जा. हो, सरळ जायचं. अरे देवा. अरे कोण गेलंय आतमध्ये? अरे आता इथे मी 2 मिनिटं बोललो तर आतमध्ये कोण गेलं? आता कळणार कसं आत बाब आहे का बाबी येते? अरे देवा. अरे इथे कोणतरी पाठी तरी लावा म्हणजे समजेल बिचाऱ्या माणसांना बाहेरच्या. तुला माहितीये का, मला एक खूप भारी गॉसिप कळलंय. सांगते. ए नाही, पण त्याआधी ना एक मला चकणा म्हणून मस्त भजी पाहिजे. आशुतोष, तू सॅम कडे जाऊन ना मस्त कांदा भाजी घेऊन ये ना. आशुतोष, खाली जात असशील ना तर माझं शेव्हिंग क्रीम संपलंय, तेवढे आण ना जरा.
ए आशुतोष प्लीज माझ्या फोनचं रिचार्ज कर ना प्लीज ना. जा ना लवकर ना हा. प्लीज. ए ए ए, ए. ए ए ए काय बोललं? ए, ए, आशुतोष काय झालं? अरे यार, काय झालं? पाणी आण. तुम्ही नीट पॅनिक होऊ नका. मला माहिती आहे अशा वेळी काय करायचं. काय करायचं? श्वास घ्या. त्याची शेवटची इच्छा होती, ती शेवटची इच्छा होती आपल्या घरात राहायची. नाही थांब. रेस्ट इन पीस आशुतोष. रेस्ट इन पीस इज गॉन. सुजय इज गॉन. सुजय इज अकाउंट कोण माणूस आहे नाही असं दाबत होता. मारते काय बाई असून. मग काय मस्करी येईल. अगं थोडीशी गंमत केली. थोडीशी गंमत होती. आमचा जीव गेला असता आता. अरे मस्ती पाहिजेच ना राव. मस्ती नसेल तर मग दोस्ती कशी होणार आपल्यात. आणि एकत्र राहायचं तर मग दोस्ती पाहिजे ना. हा म्हणजे आमच्या गावाकडे माझा एक मित्र आहे बरं का, पम्या. त्याचे वडील ना पेपरात लिहितात. ते नेहमी लिहितात मस्ती नाही तर दोस्ती नाही. मस्ती नाही तर दोस्ती नाही. काय तुमचा फोन कुठे आहे सगळ्यांचा? किती वेळ फोन करतोय मी? सुजय अंकल आ गए. सुजय अंकल आ गए. काय सांगते का मिश्र नाहीये. एक मिनिट. तुम्ही नालाय का यार? तुम्ही तिला माझे जुने फोटो दाखवलेत. ह्यांचे पण दाखवायचे ना. कल्लू मामा, जायद खान. सगळ्यांचे फोटो दाखवून झालेले. आणि नको तो विषय परत. हॅपी बर्थडे रेश्मा. कसं कळलं काय? मॅडम तुम्ही फोन विसरून गेला होता तुमचा. रेवानी 100 वेळा फोन केला, शेवटी मी उचलला, तेव्हा कळलं मला. हे घे. आणि आम्हाला SMS गेले होते ऑलरेडी. मग काय गिफ्ट द्यायचं आमच्या बर्थडे गर्लला? अरे काय गिफ्ट मिळालं की गिफ्ट. ते काय 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 दिलं आपण तिला? अरे अख्खा फ्लॅश बॅग दिलाय मला. प्रत्येकाच्या गोष्टी सांगितल्या डिटेल मध्ये. ओ तरीच आणि आधी मला वाटायचं ना मीच अशी आहे. म्हणजे कशी मिनलला भेटले, कशी या घरात आले. पण सगळं किती चमत्कारिक आहे ना. मला आता वाटू लागलंय ना की आपण सगळे भेटणारच होतो. खरंय. सगळी अतरंगी माणसं एका अतरंगी छताखाली अतरंगीपणा करायला एकत्र आली आहेत असं वाटतंय. हो म्हणजे कसं सगळ्या मिरच्या कुठून कुठून आलो आणि इथले झालो. तर मग गोड गोड बोलणाऱ्या अकोल्याच्या मिरचीला बर्थडे गिफ्ट म्हणून आपण मिरची पावडर, मिरचीचा ठेचा, मिरचीचं लोणचं, मिरचीचा केक, हे सगळं देऊया. आणि मिरची हो मी धरू का? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday अकोल्याची मिरची. Happy birthday to you. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.